मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। तर रेसिपी बघणार आहे आपण। तर पहिल्यांदा तांदूळ घेतलेला आहे, रासनचं तांदूळ नीट करून घेतलेला आहे, भिजू घालायचं आहे ह्याला। दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ अर्धी वाटी, जरा कमी आहे बघा, ते बी ओतूया ह्याच्यात। आता छान असं मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता झाकून एक 4-5 तास भिजू घालूया आपण। चला आजची रेसिपी सुरू करूया। तर त्यासाठी घेतलेला आहे 3 मिरच्या आणि एक अर्धा कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कापून घेऊया ह्यांना। बारीक असं कापायचं आहे, मिरची जास्त तिखट आहे म्हणताना मी 3च वापरलेले आहेत। कांदा कापून घेते, इथं कांदा बी कापून घेतला आणि कोथिंबीर बी कापून घेतलेली आहे। आता इथं बघा पीठ रेडी करून घेतलेलं आहे, दाशीचं, दाशी किंवा इडली बनवू शकता ह्याचे। तर ते पीठ रेडी झालेलं आहे, त्याच्यात वतूया थोडंसं पाणी, जास्त घट्ट आहे पीठ, जास्त पातळ करू नका, थोडंसं पाणी वता। थोडासा इनो घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता मीठ टाकले, जरा मिक्स करून घेऊया। मीठ इनो बी टाकलेला आहे, छान मिक्स झालेला आहे। आता जे आपण कांदा हिरवी मिरच्या कापून घेतल्या होत्या ते बी मिक्स करूया। मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे आणि गाजर ही नसलं तरी बी वापरू शकता या, टमाटो। माझी पोरं खात नाहीत, नको म्हणाल ती गाजर ही, म्हणताना नाही घातलेलं, एकदम सिंपल बनवलेला आहे मी। तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं पॅन ही ठेवलेला आहे, तापे पात्र ठेवलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे। थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय खाली चिटकत नाहीत। आता आप्पे आपण बनवूया, थोडं थोडं घालायचं, हे करायचं, वापरायचं। सगळं बनवून घेतलेलं आहे, आता झाकून वाफ देऊया आपण। गॅस एकदम कमी ठेवा, मध्यम। तर चला बघूया बनलेत का। हा मस्त असे फुगलेले आहेत, थोडंसं तेल हे करायचं वरणाने। फिरवून घेऊया एक चमच्याने। अजिबात काय चिटकलेलं नाहीत, काय नाही। तर सगळं फिरवून घेतलेलं आहे, थोडंसं 1 मिनिटभर असंच वाफ द्यायची आपण बिन झाकता। तर मस्त असं बनलेले आहे, काढून घेऊया एका प्लेट। आता काढून घेतलेला आहे, आता दुसऱ्यांदा दाखवते।
आता काय तेल हे करायची नाही, गरज नाही. आता झाकूया, झाकून वाफ द्यायचे. तर बनलेला आहे का बघूया. तर मस्त बनलेला आहे. वरनं तेल सोडूया. फिरवून घेऊया. बघा अजिबात चिटकलेलं नाही, मस्त कलर आलेला आहे. आता असंच वाफवून घेऊया. मस्त बनलेला आहे. आता काढून घेऊया प्लेट. आता बाकीचं सगळं असंच बनवून घेते. मस्त आपले आप्पे बनवून रेडी झालेले आहेत. तोडून बी दाखवते तुम्हाला. अजून खूप गरम आहे. बघा काय मस्त झाले, ते आतनं जाळीदार झालेले आहेत. खूप छान लागतात. आणि त्याच्याबरोबर चटणी घ्यायची. हिरवी चटणी बी, पुदिन्याची चटणी घेऊ शकताय, लाल चटणी घेऊ शकताय. तर मस्त लागतं खायला. नक्की तुम्ही बी करून बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा, खात राहा, मस्त राहा. शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाय तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.